15 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत गुरु अस्त असणार आहे. कसा जाणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस संमिश्र असणार आहेत. काही त्राससुद्धा असणार आहे, पण काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आत्मविश्वास फार चांगला असेल, मनोबल वाढेल, आध्यात्मिक शक्ती वाढेल. त्याचबरोबर एक आहे की शनीची 7.7 आहे, त्यामुळे आर्थिक निर्णय आपल्याला 7.7 तरी काळजीपूर्वकच करायचा आहे. त्यामुळे नवीन काम काही गुंतवणूक करत असाल तिथे टाळा. खर्चाकडे लक्ष द्या. उगाचच कधी-कधी मन करेल ही गोष्ट करावी, ती गोष्ट करावी. खर्चाची असेल तर तिथे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. बिझनेस जर करत असाल तर थोडंसं स्ट्रेस आहे. ऑफिसमध्ये सुद्धा ॲज युजुअल तुम्हाला खूप स्ट्रेस आहे किंवा काही पॉलिटिक्स चाललं आहे का? किंवा खूप सारा विचार तुम्ही नेहमी करतात तसेच तुम्ही करत आहात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की शांत राहा. जे होतं आहे हे तुमच्यासाठीच चांगल्या गोष्टीसाठीच होत आहे. कधी-कधी तो काळ आपल्याला फार त्रासदायक वाटतो. आपल्याला असं वाटतं की हे माझ्यासाठी उलट होतंय. पण काही गोष्टी आपल्या फ्युचरसाठी खूप चांगल्या असतात. त्यामुळे थोडासा स्वतःवर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. नक्कीच शनी जाता-जाता चांगल्या गोष्टी करून देईल. कर्ज जर घेणार असेल तर थोडंसं कर्ज घेणं हे टाळा. कारण कर्ज घेऊन पुन्हा तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे नियोजन करा. जे आहे त्या पैशाचं नीट नियोजन करा. आरोग्याची काळजी घ्या. कधी-कधी झोप येत नाही, चिंता वाटते, कधी कसं होणार, काय होणार? सगळं छान होणार आहे. काही काळ आपला त्रासदायक असतो, पण काही दिवसानंतर नक्कीच चांगले दिवस येतील. शनी 7.7 आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन 7मुखी रुद्राक्ष तुम्ही नेहमीच घातलं तरी चालेल. कारण सगळ्यात महत्त्वाचं शनीचंच आहे हे. त्यामुळे मकर राशी आणि कुंभ राशी या दोघांनी पण 7मुखी रुद्राक्ष जर घालत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असेल. आपल्या वेबसाईटला भेट द्या, तिथे तुम्हाला मिळेल. कुंभ राशीसाठी तुमच्या स्वभावानुसार हे ब्रेसलेट बनवले आहे, ज्यामध्ये तुमच्या अतिविचाराचा, तुमच्या कधी-कधी मनामध्ये साठवणाऱ्याचा आणि त्याचबरोबर तुमचा एक खूप छान स्वभावसुद्धा आहे. तो लोकांना दिसत नाही, पण तुम्ही खूप हसमुख असता, खूप मजा करणारे असता. पण 7.7चा काळ असल्याकारणाने तुम्ही स्वतःला खूप त्रास सहन केलेला आहे. गेले 7 वर्ष खर्च पण खूप आहे, खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. पण नक्कीच चांगले दिवस येतील. आत्ता थोडासा स्वतःच्या रागावर, स्वतःच्या पैशाचे जे कंट्रोल आहेत आर्थिक, त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून ब्रेसलेट बनवलेला आहे. नक्की व्हिजिट करा, ब्रेसलेट घ्या, उपाय करा. बेस्ट ऑफ यू.